प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन। आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली कीमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। 24 वर्षांनंतरची निवड श्रेणी प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळावी। एकाच पदावर सलग 24 वर्ष सेवा केली तर अशा शिक्षकांना निवड श्रेणी मिळते, त्यामुळे त्यांच्या मूळ पगारात 100 रुपयाचा फरक पडतो। बरेच शिक्षक सेवानिवृत्त झालेत, परंतु अद्याप निवड श्रेणी मिळालेली नाही। सदरचा प्रस्ताव शिक्षण विभागामध्ये तयार असून पुढे काही कार्यवाही झालेली नाही। या व इतर अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिक्षक संघटनेचे नेते राजाराम वरुटे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्या प्रलंबित प्रश्नासाठी त्याची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट यांच्या वतीने शाखा कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आज आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन आयोजित केलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं प्रश्न बघितलं तर आमच्या शिक्षकांनी 24 वर्षे काम करून एकाच पदावर चांगल्या प्रकारचं काम करून त्यांना निवड श्रेणी मिळते, पण या काही लोक आमचे सेवानिवृत्त झालेत पण त्यांना अजून निवड श्रेणी मिळाली नाही। हा निवड श्रेणीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अजून शासनाच्या स्तरावर पडून आहे, जिल्हा परिषद स्तरावर पडून आहे, तो लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी आमचं हे आंदोलन आहे। जसं आमचे काही लोक बाहेरल्या परिषद आपली शैक्षणिक अर्हता वाढवण्यासाठी परिषद बसलेले आहेत आणि ही शैक्षणिक अर्हता वाढल्यामुळे मुलांच्या सुद्धा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये चांगल्या प्रकारचा परिणाम होणार आहे आणि बहिष्ठ परीक्षेला परवानगी बसावी म्हणून इकडे प्रस्ताव सादर केले शिक्षकांनी, पण त्यांनाही अजून गेले 4 वर्षामध्ये एकदाही त्यांना मंजूर दिली नाही। ते प्रस्ताव अजून पेंडिंग पडलेले आहेत। त्याशिवाय विशेष शिक्षक जे आमचे आहेत एकाच पदावर पदवीधर आणि विशेष शिक्षक काम करतात लोक, पण यांना वेतन श्रेणीमध्ये फरक आहे। एकाच पदावर काम करणाऱ्यांना समान वेतन पाहिजे, समान दाम पाहिजे, पण इथं विशेष शिक्षकांना पदवीची वेतन श्रेणी लागू झालेली नाही। ती विशेष शिक्षकांना पदवीची वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा पास व्हायला पाहिजे, असा एक शिक्षकांनी व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक मुद्दा काढलेला आहे। आमचं मत आहे असं की टीईटी परीक्षा पास व्हायला पाहिजे, त्याबद्दल आमचं काय मत नाही, पण प्रमोशनसाठी टीईटी नको आणि प्रमोशन हे सेवा ज्येष्ठते प्रमाण व्हावं, टीईटी न लागू करता सेवा ज्येष्ठतेने व्हावं अशा प्रकारची यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्यासाठी ही मागणी आमची मंजूर व्हावी आणि त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक याच्यावर कामावर परिणाम होतो, म्हणून या दोन्ही शाळा एकत्रितपणे अजिबात करू नयेत असं आमच्या या संघटनेचं मत आहे। तसं केलं तर शिक्षकांची संख्या या जिल्ह्यातील पूर्णपणे कमी होणार आहे। तेव्हा जिथं खरोखर परिणाम होणार नाही अशा शाळा एकत्रीकरण कराव्यात, पण जिथं परिणाम होणार आहे तिथं अजिबात एकत्रीकरण करू नये। या एकत्रीकरण केल्यानंतर आमच्या शाळेचा जो इमारत आहे त्या इमारतीमध्ये काही खोल्या सुद्धा रिकाम्या पडणार आहेत, त्याचा विचार करून शासनानं हा आदेश मागे घ्यावा अशी आमच्या प्रमाण मागण्या आहे। अशा बऱ्याचशाच मागण्या घेऊन आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आम्ही इथं बसलो आहोत। या मागण्यांची पूर्तता या आठवड्याभरात झाली नाही तर पुन्हा आम्ही इथं पुढल्या आठवड्यामध्ये साखळी उपोषण, जो पण मागण्या सुटत नाहीत, जो पण मागण्यांचा प्रलंबित मागण्या प्रश्न सुटत नाही तो पण आम्ही इथं साखळी उपोषण पुढल्या सोमवारपासून आम्ही साखळी उपोषण सुरू करणार आहे आणि आमचे प्रश्न मार्गी लावून घेणार आहे। तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, थांबतो। तसेच मागण्या मंजूर करून द्याव्यात, अन्यथा 8 दिवसात कार्यवाही झाली नाही तर पुन्हा साखळी उपोषण जिल्हा परिषद कार्यालयासमोर करणार असल्याचे शिक्षक संघाच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी सताप्पा चौगले, उत्तम पाटील, अनिल चव्हाण, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मायकल फर्नांडिस, तानाजी पवार, बाळूसो साळुंखे, प्रकाश पाटील, तुकाराम रानुगडे, राजेंद्र मांडेकर, श्रीपती तेली आदी शिक्षक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।